नमस्कार. आज आपण बनवणार आहोत भरली वांगी. भरली वांगी अतिशय चमचमीत आणि चविष्ट बनतात. यासाठी आपण छोटी वांगी वापरतो. ती 3 प्रकारची असतात. जांभळ्या रंगाची असतात किंवा हिरवट जांभळ्या रंगाची असतात. पांढऱ्या रंगाची वांगी सुद्धा मिळतात. या 3 प्रकारपैकी कोणतीही वांगी तुम्ही यासाठी वापरू शकता. चला तर मग भरली वांगी करायला सुरुवात करूया. यासाठी मी जांभळ्या रंगाची छोटी वांगी घेतलेली आहेत. ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. 3 कांदे घेतलेले आहेत. यानंतर शेंगदाण्याचा कूट तयार केलेला आहे. शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये जाडसर कूट तयार केलेला आहे. वांगी चिरून ठेवण्यासाठी आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात थोडं मीठ घालूया. यामुळे आपली वांगी चिरलेली असतात ती काळी पडत नाही. आता आपण वांगी चिरायला सुरुवात करूया. वांग्याचे मागचे हिरवे देठ आपल्याला काढून टाकायचे आहेत. आणि त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला 2 उभ्या चिरा द्यायच्या आहेत. आतून वांग कसं आहे हे आपण चेक करूया. आणि चांगलं असेल तर ते आपण आपल्या मिठाच्या पाण्यात ठेवूया. अशा रीतीने मी सगळी वांगी चिरून घेतलेली आहेत. आता आपण कांदेही चिरून घेऊया. कांदा मी मीडियम थिकनेसचा चिरणार आहे. याचं कारण की आपल्याला भाजी बराच वेळ परतायची आहे, त्यामुळे हा कांदाही चांगला परतला जातो. अशाच रीतीने आपण उरलेले कांदे चिरून घेऊया. थोडी कोथिंबीर सुद्धा चिरून घेऊया. खोबऱ्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण खोबरं वाटून घेऊया. यानंतर वांग्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे. यासाठी चिरलेल्या कांद्यामध्ये लाल तिखट, हळद, गोडा मसाला, मीठ, चिरलेली कोथिंबीर, दाण्याचा कूट, थोडासा लिंबाचा रस, थोडी साखर आणि हिंग हे सगळं घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस आणि साखरेऐवजी तुम्ही चिंच आणि गुळाचा सुद्धा वापर करू शकता.
आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊन आपण आपल्या वांग्यांमध्ये भरूया. अशा रीतीने मी सगळी वांगी स्टफ करून घेतलेली आहे. आता आपण भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात थोडे जिरे आणि मेथी घालूया. थोडा हिंग घालूया. आणि हिंग फुलला की आपण त्याच्यात आपली भरलेली वांगी घालूया. त्याचबरोबर त्याच्यात आपला तयार केलेला कांद्याचा मसाला सुद्धा घालूया. आता जवळजवळ अर्धा तास ही भाजी आपल्याला शिजवायला लागणार आहे. अधूनमधून आपण हे परतत राहूया. यात मी अजिबात पाणी घालणार नाहीये. जवळजवळ अर्ध्या तासांनी मध्ये मध्ये स्टर फ्राय करत आपली वांगी बऱ्यापैकी शिजलेली आहेत आणि कांदाही शिजलेला आहे. यानंतर त्यात आपण आपलं खोबऱ्याचं वाटण घालूया, थोडं पाणी घालूया आणि मिक्स करूया. मला थोडं तिखट कमी वाटलं म्हणून मी थोडं तिखट ॲड केलेलं आहे. यानंतर पुन्हा झाकण ठेवून भाजी मीडियम हीटवर शिजत ठेवूया. जवळजवळ 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे. भाजीची ग्रेव्ही किती छान बनलेली आहे ते तुम्ही इथे बघू शकता. ही भाजी तुम्ही भात किंवा पोळी किंवा भाकरी यापैकी कशाबरोबरही सर्व करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.